उपमुख्यमंत्री पदाला नियम नाही, मग केवळ विरोधी पक्षनेत्यालाच नियम का लावता? उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल. राहुल नार्वेकरांशी उद्धव ठाकरे यांची चर्चा. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्याने सुधीर मुनगंटीवारांचा संताप. आमदार उपस्थित असताना मंत्री नसले तर त्यांच्यावर बिबट्या सोडा. उत्तर देण्यासाठी मंत्री उपस्थित नसल्याने मुनगंटीवार आक्रमक. नाशिक महानगरपालिकेला राष्ट्रीय हरित लवादाचा दणका. परिसरातील एकही वृक्ष तोडू नये असा आदेश. वृक्षतोडीबाबत लवकर अहवाल देण्याचेही निर्देश. आजपासून नाशिकमध्ये वृक्ष लागवड. राजमुंद्रीवरून आणलेली झाडं लावली जाणार. झाडं कुठे लावली जाणार याकडे लक्ष. केंद्रीय कॅबिनेट बैठकीत जनगणनेसाठी निधी मंजूर. 2027 मध्ये देशात 2 टप्प्यात जनगणना होणार. जनगणनेसाठी 11,718 कोटींचा निधी मंजूर. जनगणना 2027 ला प्रथमच होणार डिजिटल. निघोते 4 विमान निरीक्षक बडतर्फ. एअरलाईनची तपासणी आणि देखरेखीमध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे कारवाई. विमान सेवा विस्कळीत प्रकरणाची तज्ञ समिती करणार चौकशी. नागपुरातील त्रिमूर्ती नगर परिसरातल्या बारमध्ये तोडफोड. उर्वशी बारमध्ये पैशांच्या वादातून तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू. कोल्हापूरच्या सायबर चौकात पुन्हा एकदा अपघात. दुभाजकाला कार धडकून विरुद्ध दिशेला जाऊन उलटली. सुदैवानं कुणालाही दुखापत नाही. नंदुरबारच्या खांडबारा गावात जिवलग मित्राकडूनच विश्वासघात. मित्राच्या दुकानातील गल्ल्यातील पैशांवर दररोज डल्ला. मित्राची नजर चुकवून पैसे खिशात. महाराष्ट्र गारठला. पुढील 2 दिवस थंडीची लाट कायम राहणार. राज्याच्या अनेक भागातील तापमानात कमालीची घसरण. दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारताच्या दौऱ्यावर. कोलकाता, हैदराबाद, मुंबई, नवी दिल्ली या 4 प्रमुख शहरांना देणार भेट. पंतप्रधान मोदी यांच्यासह शाहरुख खान, सौरव गांगुली यांची देखील घेणार भेट. धुरंधर चित्रपटावर 6 अरब देशांमध्ये बंदी. पाकिस्तान विरोधी कथानकामुळे बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातीमध्ये बंदी. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी. अनंतनागमध्ये तापमान 0 अंशांच्या खाली. कडाक्याच्या थंडीमुळे अनंतनागमधील नद्या आणि पाईपलाईन देखील गोठल्या.